नमस्कार. युनिव्हर्सल स्टोरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही स्टोरी आहे अंबिका नावाच्या मुलीची. लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया अमेरिका येथे राहत असत. जानेवारी 2011ची गोष्ट आहे. भारतातील केरळमधील तिच्या गावापासून अमेरिकेला जाणारं विमान तिला पकडायचं होतं. तिने एक विमानतळावर छोटं दुकान पाहिलं. तिथून तिने एक द सिक्रेट पुस्तक खरेदी केलं. लॉस एंजेलिसच्या परतीचा प्रवास होता, तर तिने विमानात ते पुस्तक वाचलं. तिचं विमान प्रवासात अवघं जीवन बदलून गेलं. द सिक्रेटने तिला तिचं भविष्य हातात घेण्यास मदत केली. पण तिने विचार केला की किती वेळा तिने तिच्या जवळ ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्याकडे दुर्लक्ष केलं. सुंदर नातं, नवीन नोकरी, छानसं घर, ईश्वराची कृपा प्रसादच म्हणावा. तिच्याकडे जे नाही त्यावर तिचं लक्ष होतं. तिला ग्रीन कार्ड हवं होतं, त्यामुळे तिला अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी राहायचं होतं. ते ग्रीन कार्डमुळे शक्य होणार होतं. तिला तिच्या अल्पकालीन लग्नाच्या आधारावर ग्रीन कार्ड मिळालेलं होतं. तिचं लग्न कायदेशीर आहे हे तिला सिद्ध करायचं होतं. तिने खूप आघात सोसले आहे. लग्नानंतर अंबिका आणि तिचा नवरा वेगळे होण्याच्या तयारीत होते. घटस्फोट घेणार होते. तिला एक इमिग्रेशन वकील हवा होता. ते खर्चिक होतं. सर्व गोष्टींचा येणारा खर्च तिला देशाबाहेर हद्दपार करणार या गोष्टीबद्दल ती तक्रार करत बसली. या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी तिने द सिक्रेटची मदत घेतली. द सिक्रेट साईटवर वाचक प्रतिक्रिया वाचायला असले लोकांच्या आयुष्यात होणारे चमत्कार. तिने अनुभव वाचून तिला एक प्रेरणा मिळाली. तिने ग्रीन कार्डच्या 2 रंगीत झेरॉक्स काढल्या. त्यावर अंतिम तारीख 2011 ऐवजी 2021 अशी केली. तिने एक प्रिंट स्वतःकडे ठेवली व एक प्रिंट ऑफिसमध्ये लावली, जेणेकरून तिला कायम दिसेल. तिने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट केली. तिने जे केलं तिने विसरून गेली. म्हणजे वकील काय करतील, कागदपत्रे काय असतील, ते बरोबर आहे का, काहीच नकारात्मक विचार केला नाही. इमिग्रेशन वकिलासोबत मुलाखत चांगली आहे का हे विचार करणं पण तिने सोडून दिलं. तिने वकील माझी बाजू मांडतोय की नाही हा पण विचार सोडून दिला. जसं चालू होतं तसं चालू दिलं. तिला काहीजण विचारायचे की ती म्हणायची माझा अर्ज प्रक्रियेमध्ये आहे. तिने वकिलाला फोन करणं पण बंद केलं. इमिग्रेशनची मुलाखतीची तारीख होईपर्यंत असा विचार करतच नव्हती ती का तिला काय होईल, काय समजेल. अंबिकाला विजा प्रक्रियेबद्दल पण माहिती होतं. इमिग्रेशन ऑफिसरसोबत सफल मुलाखतीची कल्पना करणे तार्किक पाऊल होतं. आकर्षणाच्या सिद्धांताच्या तिच्या कल्पनेच्या पलीकडील तिला गोष्टी दिल्या. पण अंबिकाचं चालू ग्रीन कार्ड आणि त्याची मुदत संपण्या 2 महिन्यापूर्वीच जूनच्या आठवड्यात तिला ईमेलवर नवीन ग्रीन कार्ड मिळालं. तिला मुलाखतीची इमिग्रेशन ऑफिसरची ना कसलीच गरज पडली नाही. 2022 अंतिम तारीख असलेलं ग्रीन कार्ड तिच्या हातात आलं. तिने जी तारीख लिहिली होती तिचं 1 वर्ष जास्त वाढवून तिला मिळालं होतं. अंबिका म्हणते, नुसतं सकारात्मक विचार करणं पुरेसं नाही, त्यावर विश्वास ठेवणे आणि ती इच्छा माझ्याकडे आहे, ती इच्छा माझी पूर्ण झाली आहे, ती इच्छा ब्रह्मांडाकडे पोचली आहे, हे यावर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं असतं. या 3 पायऱ्यांवर तिने प्रावीण्य मिळवलं. मागा, विश्वास ठेवा आणि मिळवा. या 3 गोष्टी तुम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे समजून सोडून देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही फार कचलेले आहात, प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्हाला बरं वाटेल असं काहीतरी करा. त्यानंतर विश्वास ठेवा, मदत होईल तुम्हाला. अशी मानसिक चित्र पाळा आणि कृती करा. तर मग कशी वाटली स्टोरी? या स्टोरीमध्ये फक्त एवढंच म्हणायचं आहे की सकारात्मक विचार करा. ती गोष्ट